श्री साईनाथ शिक्षण संस्थेमार्फत 100 वृक्षांची लागवड. तळोदा तालुक्यातील कोठार येथे श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक व उद्योजक आदित्य मालपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोठार तालुका तळोदा व रांजणी येथील 100 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. दरम्यान यावेळी पर्यावरण संरक्षण व वृक्ष लागवडीविषयी जनजागृती देखील करण्यात आली. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावाच्या लगतच्या अनेक टेकड्या यावसाड पडले असून या ठिकाणी वृक्षारोपण करून हरित सातपुडा ही संकल्पना वास्तवात उतरवण्यासाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी प्रयत्न केले जातात. यावर्षी देखील श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक व नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक आदित्य शशिकांत मालपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कोठार येथील ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या व रांजणी येथील विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या परिसरात असणाऱ्या ओसाड टेकडीवर 100 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमध्ये महू, बेहडा, बांबू, शिसम, सीताफळ, आंबा अशा विविध उत्पादन देणाऱ्या वृक्षांचा समावेश होता. दरम्यान सुरुवातीला गावातून वृक्ष हातात धरून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगण्यात संदर्भात रॅली काढून जनजागृती केली. दरवर्षी या मोहिमेच्या माध्यमातून कोठार परिसरातील सातपुड्याच्या संपूर्ण टेकड्या हिरवाईने नटवण्याचा संकल्प असल्याचे यावेळी शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य दाजा पावरा यांचे देखील उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोठार आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे, निंबा रावडे, शालिग्राम वाणी, योगेश चव्हाण, जितेंद्र चौधरी, पन्नालाल पावरा, भूषण एकल, मनोज चिंचोले, दीपक मालपुरे, हरी भारती महेश वायकर, जयेश कोळी, नीता गुरव, कविता पावरा, विद्या पवार, संदीप पाठक, अनिता पावरा, मानगीलाल भदाणे, योगेश भारती, ब्रह्मराज नाईक, देहल पाठक आदीसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.